नमस्कार, ठाणे सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत। भारतीय जनता पार्टीमध्ये आपण बघू शकतो बाळकूम येथील शेतकरी सामाजिक संस्थेचे अनेक पदाधिकारी असतील, सोबतच मनसेचे पदाधिकारी असतील, ते या ठिकाणी आपण बघू शकतो आता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। आणि भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हा अध्यक्ष संदीप लेले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपण बघू शकतो बाळकूम येथील भोईर कुटुंबातील अनेक पदाधिकारी, शेतकरी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। गणेश भोईर असतील, प्रशांत भोईर असतील, केतन भोईर असतील, निहार भोईर असतील, विकास भोईर असतील, रवींद्र भोईर असतील, रुपेश भोईर असतील, हेमंत भोईर असतील, संदीप भोईर असतील, किरण राऊळ असतील, मयुरेश भोईर असतील, सोबतच पुंडलिक वाडेकर असतील, भरत पाटील असतील, रोहिदास पाटील असतील, हे देखील या ठिकाणी आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तत्पूर्वी आपण बघू शकतो ठाण्यातील बाळकूम परिसरातील मोठ्या प्रमाणात हे सगळे या परिसरातील मूळ निवासी आणि हे आता भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करत आहेत। मागील अनेक वर्षांपासून हे सगळे पदाधिकारी शेतकरी सामाजिक संस्थेमध्ये काम करत होते आणि आता आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या पूर्वी या सर्व भोईर कुटुंबाच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। यामध्ये गणेश भोईर असतील, प्रशांत भोईर असतील, केतन भोईर असतील, निहार भोईर असतील, विकास भोईर असतील, रवींद्र भोईर असतील, रुपेश भोईर असतील, हेमंत भोईर असतील, संदीप भोईर, मयुरेश भोईर यांनी सगळ्यांनी आपण बघू शकतो भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। आणि मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो शेतकरी सामाजिक संस्था असेल, महाराष्ट्र निर्माण सेना असतील, या सर्व पक्षातील संस्थेतील पदाधिकारी आपल्याला पाहायला मिळतात। भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळतात। मागील अनेक वर्षांपासून शेतकरी सामाजिक संस्थेच्या माध्यमातून हे सगळे पदाधिकारी काम करत असतात। आणि आता आपण बघू शकतो ठाणे महानगरपालिका निवडणुकीच्या तत्पूर्वी आपण बघू शकतो या सर्व पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मोठ्या प्रमाणात आपण बघू शकतो ठाण्यातील बाळकूम परिसरात विकास पांडुरंग भोईर यांना मी विनंती करतो की त्यांनी 2 मिनिटं मार्गदर्शन करावं। विकासजींनी मनोगत व्यक्त करावं अशी आपल्या अध्यक्ष साहेबांची विनंती आहे। जय श्रीराम, जय जय श्रीराम। विकास पांडुरंग भोईर ऍक्च्युली मी बाळकूम ग्रामस्थ सामाजिक संस्थेच्या खजिनदार पदावरती काम करतो। गेली अनेक वर्ष त्याच्या काळावरती काम करतोय। गेली अनेक वर्ष मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचा शाखाध्यक्ष याच्यावरती सुद्धा काम करतोय। आता इथं पद घेताना मला बऱ्याच जणांचे फोन आले, बऱ्याच जणांना विचारलं का रे मनसे का सोडले किंवा काय झालं, तर आता कुठला पक्ष परिणाम किंवा कुठला पक्ष चांगला नसतो, फक्त एवढंच होतं शाळेमध्ये शिकवलं असतं गुड बेटर बेस्ट, त्याच्यापैकी गुड होतं, आज मी बेस्ट निवडलंय। साहेब सामाजिक संस्थांमध्ये कार्य करताना भरपूर अडचणी येतात, आम्हाला सुद्धा भरपूर अडचणी येतात। असं आहे, आज तुम्ही इथे उपस्थित राहिले, आज इथं म्हणजे आम्हाला माननीय केळकर साहेबांची बरोबर खूप आठवण येते, ते असते तर बरं झालं असतं। कारण सामाजिक अडचणी येत असताना केळकर साहेबांनी आपल्या भूमीवर मदत केलेली आहे। साहेब क्लस्टरचा अनुभव जेव्हा आमच्या गावामध्ये क्लस्टर टाकलं होतं, असं आहे त्यामुळे या सामाजिक संस्थेने 10,000चा मोर्चा आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडून काढला होता, एवढी आमची पावर होती, त्याला आपण जिल्हाधिकारी पण दिले होते। पण याची दखल माननीय मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेबांनी घेतलेल्या आणि ते कुठल्या तरी सभेमध्ये होते, सभेमध्ये त्यांनी तोंडी म्हणजे लेखी डायरेक्ट करू शकले, पण तोंडी त्यांनी सांगितलं का जे काही गावठाणे आहेत, मुलीवाले आहेत, हे क्लस्टरमध्ये वगैरे जातील। असं तर आम्हाला त्या तेव्हापासून आम्हाला थोडं बीजेपीचं हे झालं। त्याच्यानंतर मध्ये केळकर साहेबांनी सांगितलं का मला ठाण्यामध्ये कमल जोडायचं आहे, तर त्याला मला आम्ही मीटिंग घेतली का ठाण्यामध्ये कमल जोडायचं आहे तर नक्कीच प्रभाग 8 मध्ये 4 सीटर कमल फुलणार म्हणजे फुलणार। याच्यासाठी जे जे बाळकूमचे जे कार्यकर्ते आमचे सर्व मित्रच आहेत, सर्व मुलीचेच आहेत,
असं आहे. तर ज्यांना पण तुम्ही तिकीट देणार त्यांचं आम्ही 100% आम्ही काम करणार आहे. त्याच्याबरोबर आमचे काही सामाजिक साहेब बरेच प्रश्न आहेत असे ते तुम्ही त्याच्यावरती ज्या लोकांना माहिती आहेत कुठले आमचे कलर गेम बाहेर इंडिया याच्यामध्ये आमच्या जमिनी गेलेल्या आहेत आणि त्या जमिनीचा आम्हाला मोबदला काय न करता काही डायरेक्ट व्यवहार केलेले आहेत. त्याच्यात आमची काही सोसायटी आहे ती सोसायटीची पण बरीच जमीन आहे. ती सोसायटीची बरीच जमीन महाराष्ट्र शासनाने ती हे केलेले त्यांच्या नावावरती केलेले ते प्रश्न आहेत. आमचे प्रश्न आहेत. बाकी त्यात काही झुंड साहेबचे पण प्रश्न आहेत. तिथं आता सर्व माहिती असलेले सर्व समीर जे आहे ते मित्रच आहेत आमचे दिलीपचे आहेत तन्मय जे आहेत रोडे मॅडम आहेत हे सर्व हेमंत जे आहेत आपल्या मॅडम आहेत नैना जे आहेत बाकी आता नाव मला एवढं माहिती नाही हेमंत मात्र आहेत आणि आमचे नेहमीचे मार्गदर्शक राहिलेले म्हणजे आमचे केडे मामा यांनी सुद्धा मागं पाक्षिक घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आज आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आज आम्ही तुम्हाला ॲश्युरिटी गॅरंटी देतो का प्रभाग 8 मध्ये 40 सीट कमळ होईल. आपल्या इथे उपस्थित असलेले आपले सर्वाधिक परिचित असलेले केने मामा यांनी पण आपलं मनोगत व्यक्त करावं. या ठिकाणी लेले साहेब जिल्हाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली हा परिवारामध्ये प्रवेश झालेला आहे आणि मी सुद्धा ह्या परिवारामध्ये 15 दिवस अगोदर आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चव्हाण साहेब डोंबिवलीत राहतात. माझे अत्यंत जवळचे निकटवर्ती म्हणजे संबंध भावासारखे आणि मोदी साहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री यांना प्रेरित होऊन आमची पिढ्यानपिढ्या काँग्रेसमध्ये होतो. मी इथे इन्चार्ज होतो साहेब तुमच्याकडे 2 वर्ष प्रदेशवर सचिव होतो. माझ्या घरात 3 नगरसेवक होते. मी 2 टर्म होतो. माझी मिसेस होती माझी भाऊजाई होती आणि या ठिकाणी 5 जिल्ह्यामध्ये माझ्या 54 संघटनांचा एक महासंघ आहे त्याचा सल्लागार आहे. भूमिपुत्रांचा संघर्ष जो होतो अनेक वेळेला यांच्याकडे मी आल्यानंतर विधिमंडळात अनेक प्रश्न टाकले परंतु सत्ता असल्यानंतर आपल्याला न्याय मिळू शकतो संघर्ष किती केला तरी आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्र्याचे काम करतात. देशामध्ये प्रगतीची चालली मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांना प्रेरित होऊन या ठिकाणी मी एवढंच सांगतो की ही जी मंडळी आमची आहे ना ही भूमिपुत्र मंडळी आता तुमच्याकडे आलेली आहे म्हणजे आपल्या परिवारात आलेले आहे. जे कमल फुलतं तर त्याला डबल बुस्टर कमल मारण्याचं हे काम करतील आणि या विभागामध्ये आम्ही नक्कीच सांगतो की बालकुम विभागामध्ये जे राहिलेले प्रश्न आहेत त्याच्यावर आपण लक्ष दिलं. केळकर साहेबांनी बऱ्याच वेळेला सहकार्य केले त्यांचे या ठिकाणी आभार मानतो आम्ही. डावकरे साहेब आमच्या डावकरे साहेबांचे चिरंजीव आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो की या परिवारामध्ये नक्कीच परिवर्तन त्या विभागाचं होईल विकास होईल आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये बहुसंख्यित नगरसेवकांना या भूमिपुत्रांचा सहकार्य राहील असं या ठिकाणी गवाही देतो. आजच्या या कार्यक्रमामध्ये बरेच भूमिपुत्र शेतकरी आणि मनसेचे आपण पाहिलं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि तत्पूर्वी आपण बघू शकतो बाळकुम येथील शेतकरी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी असतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी असतील यांनी आज भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि अशातच आपण बघू शकतो स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्याच्यापूर्वी मोठ्या प्रमाणात हा पक्षप्रवेश आपल्याला पाहायला मिळतो. अध्यक्ष संदीप लेले आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत आणि या पक्षप्रवेशाविषयी संपूर्ण माहिती त्यांच्याकडूनच बोलून जाणून घेऊया.
साहेब, आज मोठ्या संख्येने बाळकुम ग्रामस्थांमध्ये शेतकऱ्यांनी प्रवेश केलेला आहे आणि दुसरीकडे मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केला, काय सांगाल? आज या ठिकाणी बाळकुम ग्रामस्थ शेतकरी सामाजिक संस्था यांचे सर्व पदाधिकारी भरतजी पाटील आहेत, गणेश भोईर आहेत, रोहिदास पाटील आहेत, प्रशांत भोईर आहेत, केतन भोईर आहेत, निहार भोईर या सर्वांनी प्रवेश केला. त्याचप्रमाणे मनसे शाखाध्यक्ष विकास भोईर आणि उपविभागाध्यक्ष रवींद्र भोईर, उपशाखाध्यक्ष रुपेश भोईर, उपशाखाध्यक्ष हेमंत भोईर आणि उपशाखाध्यक्ष संदीप भोईर, तसंच किरण राऊळ आणि मोहिरेश भोईर या सर्वांनी मोठ्या संख्येने आज या ठिकाणी बाळकुम विभागातून प्रवेश केला आहे. माझे सहकारी बाळकुम मंडळाध्यक्ष निलेश पाटील आणि अनुराधा रोडे यांच्या विशेष प्रयत्नातून हे सर्व लोक भाजपमध्ये आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीचा बाळकुम आणि तो सगळा परिसर आहे कोलशेत, यामध्ये भरपूर प्रतिसाद भारतीय जनता पार्टीचा आहे. मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीला मानणारा वर्ग तिथे राहतो आणि येणाऱ्या दिवसात या सर्वांनी प्रवेश केल्यामुळे अत्यंत महत्त्वाच्या व्यक्तिमत्वांनी, ज्यांचं समाजामध्ये चांगलं स्थान आहे, ज्यांचं जे व्यक्तित्व आहे ते समाजामध्ये अत्यंत आदरणीय आणि स्वीकृत असं व्यक्तिमत्व असलेले मंडळी, जी मी नावं घेतली, अत्यंत समाजासाठी कामं करणारे, सच्शील असलेले, या सर्वांनी प्रवेश केल्यामुळे नक्कीच भारतीय जनता पार्टीचा जनाधार फार मोठ्या प्रमाणावर वाढलाय. आणि मागल्या वेळेला जिथे जिथे कमी पडलो तिथे ह्या सर्व मंडळींमुळे नक्कीच आम्हाला भर पडणार आहे आणि येणाऱ्या दिवसात चांगल्या पद्धतीने त्या सर्व विभागात भारतीय जनता पार्टीचं काम उठून दिसेल आणि सर्व ठिकाणी कमळ फुलेल अशी 100% मला आशा वाटते. भारतीय जनता पार्टीचा नमस्कार, मी अनुराधा रोडे. बरं या ना सगळे. समीर सगळे दीपक बोलू. नमस्कार, मी अनुराधा रोडे, माजी ठाणे जिल्हा उपाध्यक्ष. आज आपल्या इथे प्रभाग 8 मधील बाळकुम ग्रामस्थ मंडळी, जे सामाजिक संस्थेचे सगळे पदाधिकारी आहेत, त्यांनी आज इथे प्रवेश केलेला आहे. त्यांच्याबरोबर मनसेचे काही पदाधिकारी आहेत, ते बाळकुम गावातीलच आहेत. तर आमचा जो प्रभाग 8चा जो काही वर्षापासून जो हे होता की या गावातून इथून सपोर्ट मिळत नाही, तिकडून सपोर्ट मिळत नाही, तो आज एक प्रकारे तो त्याला आम्ही ब्रेक केलेला आहे की गावातील लोक सुद्धा आमच्या सोबत आहेत आणि लोढा परिवार जिथे मी राहते तिथली लोक सुद्धा आमच्या समोर आहेत. तर आज प्रभाग 8 मध्ये जे 4 कमळ फुलवायचे आहेत त्या दृष्टीने एक पाऊल आमच्या पदाधिकाऱ्यांनी सर्वांनी प्रभाग 8 मधल्यांनी एक टाकलेला आहे. तर मी या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं इथे स्वागत करते आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देते. निलेशजी, आता ताकद कुठेतरी वाढताना दिसते प्रभाग क्रमांक 8 मध्ये, काय सांगाल? खरं तर या बाळकुम ब्रह्मांड मंडळ जो नव्याने स्थापित झाला आणि आम्हाला ह्या मंडळाचे या ठाणे शहराचे अध्यक्ष म्हणून माननीय संदीपजी लेले साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला जे काम करायची संधी इथे लाभली. तसेच या विभागात आम्ही जे येतोय ह्या 148 ठाणे शहर या मतदारसंघातनं आपले सर्वांचे परिचित असलेले आपले सर्वांचे लोकनेते माननीय आमदार संजयजी केळकर साहेब यांनी जो कामाचा झपाटा ह्या विभागात लावलेला आहे, या सर्वाचा आज जो फायदा खऱ्या अर्थाने या इलेक्शनपूर्वी आम्हाला जो होताना दिसत आहे, जेणेकरून या प्रभाग क्रमांक 8चा जर विचार केला तर ह्या बाळकुम ग्रामस्थ शेतकरी संघटना यांच्या माध्यमातून गेल्या 15 ते 20 वर्षापासून जो भूमिपुत्रांसाठी लढा चालू होता आणि ह्या कुठल्याही राजकीय पक्षाच्या छताखाली ते नव्हते, पण आज माननीय अध्यक्ष लेलेजी साहेब यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी जो प्रवेश केलेला आहे आणि एक भारतीय जनता पार्टीची ताकद ही काय असते ही ओळखून ते आज इथे प्रवेश करतायत.
नक्कीच मी अभिमानाने सांगू इच्छितोय की आज आम्ही जे केलेले कार्य आहे हे कुठेतरी सार्थक होते असं आम्हाला वाटतंय आणि भविष्यात देखील या सर्व ग्रामस्थांना येणाऱ्या ज्या अडचणी आहेत हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कशा सोडवल्या जातील आम्ही वेळोवेळी अध्यक्षांच्या माध्यमातून असेल किंवा आमचे आमदार असतील यांच्या सर्वांच्या माध्यमातून ही वेळोवेळी कशी त्यांची अडचण दूर केली जाईल। मग त्या अनेक समस्या साहेब आहेत, आज त्या समस्यांचा आपण विचार न करता आलेल्या सर्वांचे आम्ही स्वागत करतो आणि भविष्यात इथून कुठलीही समस्या यांना उद्भवणार नाही याची आम्ही ग्वाही देतो। तसेच मनसेचे देखील बरेचसे पदाधिकारी आज आपल्या या भारतीय जनता पार्टीमध्ये समाविष्ट झालेले आहेत। हे देखील आपल्या नेतृत्वाला स्वीकारून आणि ठाणे शहराचा पुढचा विकास हा भारतीय जनता पार्टीच करू शकते या विश्वासाने आज जे इकडे आलेले आहेत। आज आमचे अध्यक्ष महाराष्ट्राचे रवींद्रजी चव्हाण साहेब जसा त्यांनी तिथे यांचा सपाटा लावलेला आहे की पक्ष प्रवेश करतायत तसे आमचे ठाण्याचे अध्यक्ष लेले साहेब यांच्या माध्यमातून देखील ठाण्यात देखील आम्ही मोठ्या संख्येने इथे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश हा भारतीय जनता पार्टीमध्ये करतोय। साहेब आपल्या नेतृत्वात आम्हाला काम करायला जो आनंद होतोय हे ह्या नवीन येणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देखील तसंच होईल अशी आम्ही ह्या मंडळ अध्यक्ष म्हणून ग्वाही देतो आणि आलेल्या सर्वांचे स्वागत करतो। धन्यवाद। सर तुम्ही थांबा एक मिनिट। नमस्कार, माझं नाव प्रशांत जनार्दन भोईर। आज भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीपजी लेले, अनुराधा रोडे मॅडम आणि बाळकुमचे तमाम पदाधिकारी बीजेपीचे त्यांनी आम्हाला ही संधी दिली आणि खास करून आमचे गुरुवर्य संजयजी केळकर साहेब ज्यांच्या कामाला प्रेरित होऊन आम्ही हा प्रवेश करत आहोत त्यांनी आम्हाला ही संधी दिल्याबद्दल त्यांचं आभार मानतो आणि निश्चितच बीजेपीचे सगळी कामं आम्ही जसे सांगाल तसे आम्ही करणार याची ग्वाही देतो। धन्यवाद।